नमस्कार, मी बारसागडे सर तुमचे राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण राज्यशास्त्राचा पाठ दुसरा, पाठाचे नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण. हे पाठाचं नाव. या पाठावर आधारित मी याच्या आधी तुम्हाला 2 व्हिडिओ बनवून पाठवलेले आहे. आजचा तिसरा व्हिडिओ म्हणजेच भाग 3. तर या पाठामध्ये आपण विचार प्रणाली, त्याच्यानंतर तंत्रज्ञान आणि सामाजिक व सांस्कृतिक घटक या 3 मुद्द्यावर माहिती पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे विचार प्रणाली. तर विचार प्रणाली याचा विचार करायचा असेल तर आपल्याला 1945 ते 1991 या दरम्यानचा जो काळ आहे त्याला शीतयुद्धाचा काळ असे म्हणतात जगाच्या इतिहासामध्ये. आणि शीतयुद्धाचा काळ किंवा द्विध्रुवीयतेचा काळ म्हणजे जगाचे 2 गटामध्ये विभाजन झालं होतं. ते 2 गट म्हणजेच विचार प्रणालीवर तयार झालेले 2 गट. तर कोणते? भांडवलशाही किंवा लोकशाही. भांडवलशाही म्हणजेच मुक्त लोकशाहीवादी विचारांचा गट. त्याच्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया हे जे राष्ट्र होते हे लोकशाही पुरस्कृत म्हणजे लोकशाही विचार प्रणाली मानणारे राष्ट्र होते. तर सोव्हिएत युनियन किंवा पूर्व युरोप हा जो भाग होता याच्यामध्ये साम्यवादी विचार प्रणाली म्हणजेच रशिया, चीन किंवा पूर्व युरोपातील काही राष्ट्र हे साम्यवादी विचार प्रणालीचे राष्ट्र होते. तर बघूया, भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही हा एक विचार प्रणालीचा गट आणि दुसरा साम्यवाद किंवा समाजवाद. तर भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही ही अमेरिका किंवा पश्चिम युरोप हा जो हे जे राष्ट्र आहेत, राज्य आहेत, याच्यामध्ये ती विचार प्रणाली होती. आणि दुसरी विचार प्रणाली म्हणजेच साम्यवाद किंवा समाजवाद म्हणजे चीन, रशिया आणि पूर्व युरोप याच्यातील जे राष्ट्र होते ते साम्यवादी विचार प्रणालीचे होते म्हणजे समाजवादी विचार प्रणालीचे होते. तर त्या विचार प्रणालीवर आधारित अर्थव्यवस्था त्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था होती. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे प्रत्येक देश हा आपल्या राज्याचा विकास करतो तर ते त्या राज्याची अर्थव्यवस्था असते. तर ती कोणत्या विचार प्रणालीवर आधारित असते? तर भांडवलशाही विचार प्रणाली म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिका असो किंवा पश्चिम युरोप असो या राष्ट्रामध्ये भांडवलशाही विचार प्रणाली होती. म्हणजेच त्या राज्यातील उद्योगधंदे म्हणजे देशाचा राज्याचा विकास करायचा असेल तर त्या देशातील महत्त्वाचे उद्योगधंदे हे कोणत्या स्वरूपाचे आहेत? जसं भांडवलशाही विचार प्रणालीतील उद्योगधंदे हे खाजगी मालकीचे होते म्हणजे खाजगीकरणाला तिथं प्राधान्य होते. तर त्या देशाची अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. म्हणजेच त्या देशातील उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या ह्या खाजगी स्वरूपाच्या होत्या आणि त्या राज्याची अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटलं जाते. दुसरी अर्थव्यवस्था बघा, साम्यवादी अर्थव्यवस्था. हे पहिली भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच अमेरिका, पश्चिम युरोप. साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः चीन, रशिया आणि पूर्व युरोपातील राष्ट्र हे साम्यवादी विचार प्रणालीचे होते आणि त्या राज्यांच्या विचार प्रणालीवर आधारित जी त्या देशाची अर्थव्यवस्था होती ती साम्यवादी अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय? खाजगीकरणालाही म्हणजे स्थान असते आणि समाजवादाला सुद्धा स्थान असते. जसं भारताची अर्थव्यवस्था जी आहे ही मिश्र स्वरूपाची आहे. म्हणजे अमेरिकेनेही काही कंपन्या भारतात पाठवलेल्या आहेत किंवा साम्यवादी विचार प्रणालीचे सुद्धा उद्योगधंदे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही जी आहे ही मिश्र स्वरूपाची आहे. याच्यातील जे कारखाने आहेत ते काही कारखाने
सरकारी स्वरूपाचे आहेत, तर काही कारखाने हे खाजगी स्वरूपाचे आहेत. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर बाजारपेठी अर्थव्यवस्था ही एक संकल्पना आहे. तर बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणजे प्रत्येक देशाचं जे प्रॉडक्ट असते, उत्पादन असते, हे उत्पादन किंवा त्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान मिळवून द्यायची असते. तर त्याची बाजारपेठ म्हणजे तो माल जो आहे तो जगातील बाजारपेठेत गेला पाहिजे. तर बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना पुढे आली. म्हणजे प्रत्येक राज्याचा माल हा जागतिक बाजारपेठेत गेला पाहिजे, तर त्याची विक्री होईल किंवा त्या देशाला फायदा होईल. म्हणून बाजारपेठी अर्थव्यवस्था ही एक संकल्पना उदयास आली. त्याच्यानंतर 5वी भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही म्हणजे लोकशाही विचार प्रणाली मानणारे देश भांडवलवादाला प्राधान्य देतात, म्हणजे गुंतवणुकीला, खाजगीकरणाला. तर अमेरिका किंवा पश्चिम युरोप हा जो देश आहे, म्हणजे हे जे राज्य आहेत यांची विचार प्रणालीनुसार अर्थव्यवस्था असते. तर भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था हे अमेरिका, पश्चिम युरोप म्हणजेच इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे हे जे या राष्ट्रातील जी अर्थव्यवस्था आहे ती भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था. तर युरोपातील काही राज्य यांचे जे उद्योगधंदे असतात किंवा त्यांची जी अर्थव्यवस्था असते ती लोकांचे कल्याण करण्याचे म्हणजे विविध योजना लोकांच्या कल्याणासाठी आणतात आणि त्याच्यावर आधारित त्यांची अर्थव्यवस्था असते. तिला कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे म्हणतात. त्याच्यानंतर 7वी अर्थव्यवस्था साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणजे चीन असो, रशिया असो, यांचं जे अर्थव्यवस्था आहेत म्हणजे त्या देशाच्या विचार प्रणालीवर आधारित आहे. म्हणून त्या देशांच्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेला साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर या सर्व विचार प्रणाल्या म्हणजेच 1990 पासून जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग बाजारपेठेचं सुद्धा जागतिकीकरण झालं आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था अशा प्रकारच्या अर्थव्यवस्था ह्या असं जागतिकीकरण झालं. जागतिकीकरण झालं म्हणजे काय, प्रत्येक देशामध्ये ह्या अर्थव्यवस्था पोहोचल्या किंवा त्याचं प्राबल्य दिसून येते. त्याच्यानंतरच संकल्पना आहे आर्थिक उदारीकरण. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. तर आपण तिला बाजारपेठी अर्थव्यवस्था नाही म्हणत भारतातील लोक, तर आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. मिश्र बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्द नाही आहे, तर कोणता शब्द, आर्थिक उदारीकरण. म्हणजे भारतीय लोक या बाजारपेठी अर्थव्यवस्थेच्या ऐवजी आर्थिक उदारीकरण असे हा शब्द प्रयोग तिथं करणार. विचार प्रणाली नंतर दुसरा संकल्पना बघूया आपण, तंत्रज्ञान. तर तंत्रज्ञान म्हणजे 1990 नंतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचं सुद्धा जागतिकीकरण झालं. म्हणजे भारताचा विचार करायचा झाला तर भारतामध्ये 1990च्या आधी फक्त दूरदर्शन होतं. म्हणजे विविध प्रकारचे चॅनल्स नव्हत्या. जसं आता टी व्हीवर पाहतो आपण बातम्यांच्या वेगळ्या चॅनल्स, सिरियल्सच्या वेगळ्या चॅनल्स, सिनेमांच्या वेगळ्या चॅनल्स, गाण्यांच्या वेगळ्या चॅनल्स. तर ह्या 1990च्या आधी नव्हत्या, 1990च्या नंतर ह्या आल्या. तर 1990च्या आधी फक्त एकच चॅनल म्हणजे एकच दूरदर्शन होतं, टी व्ही वाहिनी, ती म्हणजे सरकारी दूरदर्शन. दूरदर्शनचं दुसरं वाहिनी होती ती DD2, त्याच्यावर बातम्या वगैरे दाखवल्या जायच्या.
1990 नंतर CNN भारतात आले, म्हणजे विदेशी वाहिन्या भारतात त्यांचं आगमन झालं. ते कशामुळे? जागतिकीकरणामुळे. तर तंत्रज्ञानामध्ये संप्रेषण उपग्रह संप्रेषण प्रणाली, उपग्रह संप्रेषण प्रणाली, त्याच्यानंतर मोबाईलच्या म्हणजे उपग्रहामुळे काय झालं की संवाद, कम्युनिकेशन हे वाढलं. म्हणजे टेलिफोनचा वापर झाला. म्हणजे आधी टेलिफोन, मोबाईल किंवा दूरदर्शनचे चॅनल्स वगैरे फार कमी होते. जेव्हा जागतिकीकरणामुळे विदेशी कंपन्या भारतात आल्या, त्यांचे वेगवेगळे टी व्ही चॅनल्स सुरू झाले. पहिले दूरदर्शनच होतं. त्याच्यानंतर मग खेड्यापाड्यात जर टी व्ही दिसायचं असेल तर त्याचा अँटिना वापरावा लागत होता. मग ह्या वेगवेगळे चॅनल्स आल्यामुळे डिश अँटिना डिश अँटिना लावल्यानंतर चॅनल्स दिसायचे. मग टेलिफोनमध्ये क्रांती झाली. टेलिफोनच्या क्रांतीनंतर टेलिफोन क्रांती झाल्यानंतरही काही गावगाड्यामध्ये टेलिफोन पोहोचलेला नव्हता. फक्त पोस्ट ऑफिसमध्ये लोक जायचे आणि फोन वगैरे करायचे. त्याच्यानंतर हळूहळू मग त्याच्यामध्ये क्रांती झाली. टेलिफोन क्रांतीमध्ये काय 1990 नंतर एस टी डीचे बूथ लागायचे आणि त्या एस टी डीच्या बूथवरून लोक फोन बाहेर विदेशात करायचे किंवा आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये जिथं करायचं असेल तर घरोघरी लँडलाईन फोन पोहोचलेला नव्हता. एखाद्याच ठिकाणी, म्हणजे तो पोस्ट ऑफिसमध्ये असायचा किंवा गावात एखाद्या ग्रामपंचायतमध्ये असायचा. तर हळूहळू मग त्याच्यामध्ये क्रांती झाली. म्हणजे हे काय आहे? सर्व तंत्रज्ञानाची प्रगती आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू चॅनल्स, टी व्ही चॅनल्स वाढले. 2000 नंतर तर मोबाईलचं खूप मार्केटिंग झालं. मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संपर्काची साधने निर्माण झाली. ट्विटर झालं, फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम, अशा प्रकारचे हे सामाजिक संपर्काचे साधनांची प्रगती झाली. तर आणि व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे मग लोक आपापले विचार त्यावर मांडू लागले. तर अशा प्रकारे आपण तंत्रज्ञान बघितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी संकल्पना बघूया, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. तर जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर सुद्धा प्रभाव पडलेला आहे. तर 1990 नंतर सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर कोणता परिणाम पडला? तर वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृती. वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृती याच्यामध्ये आधुनिकीकरण, पाश्चात्यकरण आणि सेक्युलरायझेशन. कोणत्या? आधुनिकीकरण, पाश्चात्यकरण आणि सेक्युलरायझेशन ह्या संकल्पना जगभर पसरल्या. म्हणजे आता आधुनिक विचाराला लोक मानू लागले. धर्म म्हणजे धार्मिक जो अंधविश्वास होता किंवा धार्मिक कट्टरतावाद जो होता तो हळूहळू कमी होऊ लागला. म्हणजे लोक आता थोडेसे ब्राड होत चालले. आणि सेक्युलरायझेशन या विचार प्रणालीचा सुद्धा जगभर विस्तार झाला. म्हणजे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरायझेशन म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता. म्हणजेच एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माचे व्यवहार करू लागले. ह्या सर्व जागतिकीकरणामुळे सामाजिक आणि संस्कृतीवर त्याचा प्रभाव पडला. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयीचे जागतिकीकरण झालं. जसं बर्गर आहे, पिझ्झा आहे, वडापाव वगैरे ह्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी म्हणजे पदार्थ आहेत हे सुद्धा जगभर पसरले.
अमेरिकेचं पिझ्झा, बर्गर, मॅकडोनाल्ड भारतात आले किंवा भारतातील वडापाव हा विदेशात वगैरे गेला. त्याच्यानंतर काही असे सण आहेत जसं नाताळ, ख्रिसमस किंवा दिवाळी हे आधुनिक पद्धतीने साजरे करण्यात येऊ लागले. हे कशाचा प्रभाव आहे? जागतिकीकरणाचा. काही नवीन दिवस जसे मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे, वेगवेगळ्या प्रकारचे दिवस हे सुद्धा साजरे करण्यात येऊ लागले. तर म्हणजे पारंपरिक संकल्पना ह्या मागे पडू लागल्या आणि आधुनिक संकल्पना, नवीन विचार प्रणाल्या ह्या पुढे येत आहेत. कपडे घालण्याच्या पद्धती सुद्धा बदलल्या. वेस्टर्न कपड्यांना आता जिकडे तिकडे पसंत केले जाते. आपण पारंपरिक पद्धतीचे कपडे जसे आधी धोती, कुर्ता वगैरे लोक घालायचे, टोप्या घालायचे, ते आता बंद केले. त्यांनी आता बिलकुल पाश्चात्य लोक म्हणजे पाश्चात्यीकरणाचा लोक स्वीकार करू लागले. कपडे घालण्याच्या पद्धतीमध्ये मग मुलींच्या असो, स्त्रियांच्या असोत किंवा पुरुषांच्या, मुलांच्या असोत, हे सर्व आता कपडे घालण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल झाला. आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये वाढता व्यक्तिवाद म्हणजे आता प्रत्येकाला, मग तो मुलगा असो, मुलगी असो, प्रौढ असो किंवा म्हातारा असो, त्याला आता प्रायव्हसी पाहिजे. प्रायव्हेट मला म्हणजे त्याला वाटतं की मी एकटा राहिलो पाहिजे. म्हणजे आधी भारतीय संस्कृती ही कौटुंबिक म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती होती. ती आता शहरीकरणामुळे खेड्यातले लोक शहरात जाऊ लागले आणि कुटुंब विभक्त होऊ लागला. तर हे सर्व जागतिकीकरणामुळे झालेलं आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड निघालेलं, जसं बँकेचं ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, याच्यामुळे झालं काय की व्यक्तींची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. लोकांकडे पैसा आला, बँकेत जाऊन पैसा काढण्यापेक्षा आता नवीन जागतिकीकरणामुळे, आधुनिकीकरणामुळे क्रेडिट कार्ड म्हणजे तो बँकेत गेला ना, ATM मशीनमध्ये जाऊन तो आपले पैसे काढतो, त्याला जे पाहिजे ते म्हणजे खर्च करण्याची प्रवृत्ती ही वाढलेली दिसते. तर या जागतिकीकरणामुळे सकारात्मक आणि नकारात्मक या दोन बाजू. तर सकारात्मक बाजू कोणती जागतिकीकरणाची, याच्यावर प्रश्न सुद्धा राहू शकतो की जागतिकीकरणामुळे जागतिकीकरणाची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू स्पष्ट करा. तर जागतिकीकरणामुळे अनेक उद्योगधंदे एका देशातून दुसऱ्या देशात आले, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, म्हणजेच बेरोजगारी कमी झाली किंवा लोकांना रोजगार प्राप्त झाला. लोकांच्या राहणीमानामध्ये फरक पडला, बदल पडला. हा एक त्याचे सकारात्मक बाजू. आणि नकारात्मक बाजू आपल्याला हे सांगता येईल की जे पारंपरिक व्यवसाय होते, जसं खादी किंवा हातमाग व्यवसाय वगैरे, अशा प्रकारचे व्यवसाय हे आता बुडाले किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. छोटे दुकानदार जे म्हणजे आधुनिक ग्राहकाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, असे दुकानदार सुद्धा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. तर आजच्या तासिकेला आपण 3 संकल्पना बघितल्या. विचार प्रणाली, याच्यामध्ये मी विचार प्रणालीमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली, त्याच्या साम्यवादी विचार प्रणालीवर आधारित ज्या अर्थव्यवस्था होत्या, बाजारपेठी अर्थव्यवस्था, या तसेच आर्थिक उदारीकरण, भारताने जी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर विचार प्रणाली, तंत्रज्ञान म्हणजेच मोबाईल क्रांती, इंटरनेट क्रांती, इंटरनेटमुळे या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे इंटरनेट क्रांती झाली. त्याच्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, हे वेगवेगळे इंस्टाग्राम वगैरे, हे सर्व आविष्कार कशाचे? इंटरनेटचे आहेत. त्याच्यामुळे याला इंटरनेट क्रांती म्हणतात. लोक आता ग्लोबल विलेज झालं. जग हे ग्लोबल म्हणजे जागतिक खेडं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बघितलं आहे की सामाजिक आणि सांस्कृतिक घटक याच्यावर सुद्धा जागतिकीकरणाचा प्रभाव पडलेला आहे. लोकांच्या राहणीमानामध्ये बदल झालेला आहे, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल झालेला आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा पाठ इथे संपतो. याच्यानंतर आपण भेटूया स्वाध्यायाच्या कृतीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.